इथे सकाळ झाली होती आणि इथे माझं आवरत होते मी. त्यानंतर चहा आणि चुरमुरे खाल्ले. खूप छान लागतात. तुम्हीही नक्की ट्राय करा. त्यानंतर अंश खूप छान खेळत होता. झोळी बांधली होती त्याला त्याच्या आत्तूनी. त्यानंतर हरभऱ्याची डाळ टाकली होती शिजायला, कारण आज पोळ्या करायच्या होत्या. मग इथे एकविरा आईची पालखी आलेली, तर तेच बघत होतो आम्ही. आणि अंशचं चाललेलं बाहेर घेऊन चल, बाहेर घेऊन चल, तर त्याला आले होते दाखवायला. त्यानंतर डाळ शिजली आणि शिजल्यानंतर इथे काहीतरी मी शोधत होते, पण मला भेटतच नव्हतं, कारण की खूप वर्षाने आले होते मी. 2 वर्षाने आले असेल मी ताईंकडे. तर इथे शोधाशोध चालू होती. नंतर गूळ बारीक केला आणि हा काळा गूळ असेल तर खूप छान पोळ्या होतात, कारण मला एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे मी बोलते. आणि खूप छान पोळ्या होतात. तर मी ते गूळ कट करत होते आणि खूप कडक होता गूळ, पण टेस्ट ही खूप छान असते काळ्या गुळाची. तर हे चाललं होतं माझं. आणि एकीकडं अंश खेळतही होता, रडत होता, तर त्याला बघत होते आणि इकडं चालू होतं माझं. आणि त्यानंतर मग गूळ बारीक करून झाल्यानंतर मग मी माझं काम घेतलं करायला. डाळ ठेवली होती एका साईडला, तर त्या डाळीमध्ये गूळ टाकला आणि पुरण वाटून घेतला आणि नंतर पीठ मळलं. आणि तेच चालू होतं माझं, नक्की तेल कुठं आहे, मीठ कुठं आहे, तेच शोधाशोध चाललेली. आणि असं शोधून शोधून मी करत होते. तर इथे पीठ मळलं होतं आणि त्यानंतर त्याला तेल लावून असं मऊ होण्यासाठी ठेवण्यासाठी मी ठेवलं होतं. त्यानंतर मसाला केला मी आणि मसाला केल्यानंतर मग तो वाटायचा होता. आणि नंतर इथं माझं दुसरं काहीतरी काम चालू होतं. नंतर मी मसाला वाटला आणि वाटल्यानंतर आमटीला फोडणी द्यायची होती, तर त्याचीच तयारी चालू होती. तर इथे मसाला बारीक केला मी आणि त्यानंतर आमटी टाकली मी. आणि आमटी टाकल्यानंतर भजी करायचे होते, तर आईंनी पीठ भिजवून ठेवलेलं भजींचं आणि ते मी भजी करत होते. आणि तेल खूप तापलेलं, त्यामुळं भजी करपली थोडीशी. नंतर अंशकडे आले आणि अंश छोट्या दादाचा बलून होता त्यासोबत खेळत होता. आणि त्यानंतर मी पोळ्या घेतल्या इथे लाटायला, कारण नैवेद्य दाखवायचा होता गावदेवीला. तर इथे मी पोळ्या करत होते, कारण पटपट आम्हाला जायचं होतं, पाया पडायलाही जायचं होतं, त्यामुळं चाललेलं आमचं इथं. आणि माझ्या भाच्याला सांगितलेलं मी व्हिडिओ शूट कर म्हणून, त्याला काही व्यवस्थित आलं नाही, तरी चला नेक्स्ट टाईम नक्की व्यवस्थित घेईन. आणि ते छान अशी पोळी फुगली होती. नंतर आईने ते नैवेद्य भरले होते आणि मी नंतर साडी घातली. साडी घातल्यानंतर आवरले मी आणि अंशचं आईने आवरलं होतं त्याचं, त्यामुळं मला टेन्शन नाही. नंतर आईनेच घेतलं त्याला, कारण मला साडी घालून पायऱ्या उतरता येत नाही, त्यामुळं आम्ही गेलो खाली. आणि अंशचं चाललेलं इकडे तिकडे बघायचं आणि ते देवीच्या पायापाशी ठेवलेलं त्याला, कारण की माझ्या बाळाला खूप खूप आयुष्य, उदंड आयुष्य मिळो, हीच आईचरणी प्रार्थना. आणि ते फोटोशूट चाललेलं ह्या तिघांचं, आजी नातवांचं. आणि ताईंचं चाललेलं फोटो काढते का व्हिडिओ काढते म्हणून हसत होत्या त्या. नंतर मी पाया पडायला गेले आणि इथं हळदी कुंकू वाहत होते आणि खूप प्रसन्न वाटलं मंदिरात गेल्यानंतर. आणि खूप छान वाटतं असं वेगळ्या ठिकाणी गेल्यावर. मग आम्ही पाया पडलो, फोटोही काढले आणि खूप छान वाटलं. आणि नंतरला इथे अंश आणि मी चालले घरी. नंतर थोड्या वेळ चालल्यानंतर मी दमले, मग त्याच्या आत्तूनी घेतलं त्याला उचलून. मला काही साडीमध्ये जमत नाही पायऱ्यांवरती चढायला, त्यामुळं आत्तूनीच घेतला आणि मग आम्ही वरती गेलो. त्यानंतर माझे मिस्टर बोलले, चला आपण शेतावरती जाऊ हरभरा वाटाणा आणायला. तर आम्ही निघालो आणि खूप छान वाटलं. खूप दिवसांनी असं आम्ही बाईकवर चाललो होतो कुठेतरी, तर त्यामुळं खूप असं छान वाटत होतं. पण काळजी लागली होती. अंश आईकडे राहिला होता आणि असं वाटत होतं की तो रडतो का काय.
त्यामुळं असं चाललेलं आमचं पटपट जायचं आणि लवकर यायचं. त्यामुळं आम्ही चाललेलो आणि खूप छान वाटतं असं गाडीवरती फिरायला. त्यानंतर इथं मी बोलत होते, पण मी काही व्यवस्थित बोलत नव्हते. त्यामुळं मी तो व्हॉईस कट केला आणि नंतर आम्ही इथे शेतात आलेलो. तर हे बोलत होते, "जा तू घेऊन ये." तर मी बोलले, "नाही तुम्ही घेऊन या." मग शेवटी मलाच जावं लागलं आणि हरभरा आणायला गेले मी. तर काही वाळलेला आणि काही ओला होता. तर ओला मी घेतला आणि आले घेऊन आणि यांना दाखवत होते, की बघा किती छान आहे म्हणून. तर नंतरला इथे माझं चाललेलं व्हिडिओ शूटिंग. तर त्यांचं काय चाललेलं ते खात बसले होते. नंतर मीही बसले झाडाखाली निवांत मस्त वारंही छान असं सुटलेलं. तर असा आमचा संपला आजचा दिवस. धन्यवाद.